शालोम, शांती. प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये देवाच्या प्रिय लेकरानो तुम्हाला अभिवादन करतो आणि सर्वप्रथम प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाला, आपल्या महान प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाला मान महिमा गौरव देतो. त्याच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल त्याचे आभार मानतो आणि माझा पूर्ण विश्वास आहे प्रभू तुमच्याबरोबर आहे. प्रभू तुमची काळजी वाहत आहे आणि आज जे तुम्ही आणि मी जिवंतांच्या भूमीवरती आहोत हे केवळ त्याची दया आणि त्याची कृपा आहे आणि आज तुम्ही आणि मी त्याचे साक्षी आहोत. तर प्रियानो, जसं मी सांगितलं सुरुवातीला की आजच्या संदेशाचं किंवा आजच्या मंडळाचं शीर्षक जे आहे ते देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी नेमलेले जे उद्दिष्ट आहे, देवाचे जे उद्दिष्ट तुमच्या जीवनासाठी माझ्या जीवनासाठी आहेत ते साध्य करण्याचं रहस्य हे आज आपण पाहणार आहोत. आणि विशेष रीतीनं आज जे सांगितलेलं शीर्षक त्याप्रमाणे आज प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, देव आज जे तुम्ही आणि ह्या जिवंतांच्या भूमीवरती आहोत त्याच्या पाठीमागं देवाचा काहीतरी उद्देश आहे. ज्या उद्देशानं, ज्या हेतूनं परमेश्वरानं, प्रभू श्री ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला पाचारण केलं, ज्या उद्देशानं त्यानं तुम्हाला आणि मला निवडलं आणि ज्या उद्देशानं आज तुम्ही आणि मी ह्या जिवंतांच्या भूमीवरती आहोत ते उद्दिष्ट जाणून घ्यायचं आपण काय करूया, प्रयत्न करूया. कोणत्या उद्दिष्टानं आपण आज या जगामध्ये आहोत किंवा प्रभूनं आपल्याला ठेवलं आहे हे आपण पाहून घेऊया. आणि ज्यावेळेस तुम्हाला आणि मला आपलं उद्दिष्ट समजेल त्यावेळेस निश्चितच आपले जीवन परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रभूचं गौरव आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा संदेशात जात असताना सर्वप्रथम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज तुमच्यापैकी किती लोकांची अशी इच्छा आहे की तुम्हाला जे देवानं तुमच्यासाठी नेमून ठेवलेलं उद्दिष्ट किंवा जे डेस्टिनेशन आहे किंवा डेस्टिनी आहे त्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे? किती जणांना त्यापर्यंत पोहोचायचं आहे? आणि ज्यांना पोहोचायचं आहे आज प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, आजचं आपण वचन मनन करत असताना निश्चितच तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल आणि परमेश्वर तुमचं त्याच्यातून मार्गदर्शन करेल. आणि ज्यांना अजून माहीत नाही की तुमचं पाचारण काय आहे, की देवाने तुमच्यासाठी ठेवलेले उद्दिष्ट आहेत माहीत नाहीत, परंतु तुम्हाला प्रभूवरती तुमचं, ख्रिस्तावरती तुमचं प्रेम आहे, तुम्ही ख्रिस्ताला आपला वैयक्तिक ताळा म्हणून स्वीकारला आहे, तर तुमच्यासाठी सुद्धा हा एक सुवर्ण संधी आहे प्रियानो की ह्या आजच्या मंडळातून तुम्हाला सुद्धा समजणार आहे. आज तुम्हाला तुमचं पाचारण माहीत नाही, हरकत नाही, परंतु तुम्ही सुद्धा कशा प्रकारे देवाने तुमच्यासाठी नेमून ठेवलेले जे उद्दिष्ट आहे त्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचू शकाल हे आजच्या मंडळातून तुम्हाला आणि मला पाहायला मिळेल. आणि ते आपण जर आपल्या जीवनामध्ये लागूकरण केलं त्याचं, तर निश्चितच तुम्ही आणि मी देवाने नेमून ठेवलेल्या उद्दिष्टापर्यंत तुम्ही आणि मी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तर प्रियानो, मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे काय, तुम्हाला तुमचं पाचारण माहीत आहे का? काय तुम्हाला माहिती आहे का कोणत्या उद्देशाने देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे? देवाचे उद्देश तुमच्या जीवनाविषयी काय आहेत? का तुम्ही ह्या जगामध्ये असेच आहात? तुम्हाला माहिती आहे का तुमचं पाचारण? जर तुम्हाला माहीत असेल, प्रेज लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. आणि ज्यांना तुम्हाला माहिती नाही की तुमचं पाचारण काय आहे, तुमच्यासाठी सहजा प्रभूची स्तुती असो, प्रेज लॉर्ड, कारण कारण त्याचं उद्दिष्ट आहे ते तुमच्या जीवनामध्ये सिद्ध केल्याशिवाय तो राहणार नाही. तर प्रियानो, आणि हे पाहत असताना आज आपण मला तुम्हाला दोन उदाहरणं आपण पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत, दोन कॅरेक्टर, दोन व्यक्तिमत्व पाहणार आहोत आणि त्याच्याद्वारे आपल्याला समजेल. ह्याच्यातील एक व्यक्ती आहे की ज्याला त्याचं पाचारण माहीत होतं आणि दुसरी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला त्याचं पाचारण माहिती नव्हतं, परंतु आपण पाहतो की शेवटी ते जो देवाने त्यांच्यासाठी उद्देश नेमून ठेवला होता त्यांच्यासाठी, त्या उद्देशापर्यंत ते पोहोचले आणि प्रभूचं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे झालेलं आहे. म्हणून ज्यांना माहीत आहे, प्रेज तुमच्यासाठी प्रभूची स्तुती असो, पण ज्यांना माहीत नाही, तुम्ही निराश किंवा हताश होण्याचं काही कारण नाही, कारण प्रभूचं वचन, हे देवाचं वचन जे आहे हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मार्गदर्शक अशा प्रकारचं मॅन्युअल आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यानं ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही आणि मी कशा प्रकारे आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकू. आणि त्यासाठी जर आपण एक दोन वचनं वाचूया आणि नंतर मग आपण पुढे जाऊया. सर्वात पहिलं वचन म्हणजे कोणतं आहे? 1 कोरिंथीचा 10वा अध्याय आणि 11 वचन. 1 कोरिंथी 10:11. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी इस्रायल राष्ट्र जे इजिप्तमधून बाहेर पडलं, मिस्रामधून बाहेर पडलं आणि कनान देशामध्ये येत होते, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या त्यांच्या प्रवासामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या आणि त्या आज तुमच्यासाठी माझ्यासाठी उदाहरणादाखल लिहून ठेवले आहेत आणि त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला धडा मिळत आहे असं या ठिकाणी पाऊल कोरिंथीकरांना लिहित आहे. आणि दुसरं आणखीन एक वचन आपण वाचूया आणि त्या ठिकाणी परत पाऊल 2 तिमोथी 10वा अध्याय, 2 तिमोथी 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये तिमोथ्याला तो काय म्हणतो? प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक,
नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे. म्हणजे प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्राने म्हणजे ह्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेली जी वचनं आहेत ही परमेश्वर प्रेरित पवित्र आत्म्याच्या प्रेरित लिहिलेली आहेत. आणि म्हणून ही तुमच्यासाठी माझ्यासाठी काय आहे, हा शास्त्र काय तो सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक आणि नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे. आपण नंतर सगळ्या सर्वसमर्थ प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझं वचन आमच्यासाठी जीवनाची भाकर आहे. आजचं वाचलेलं वचन आजची भाकर आहे. आज आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. प्रभू ह्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल अशी प्रार्थना आणि विनंती करतो. तू आम्हाला बापा सद्बोध दे, आमचे गुणदोष दाखव, आमची सुधारणूक कर आणि आम्हाला नीतिशिक्षण दे अशी तू याच्याशी प्रार्थना करतो, विनंती करतो. माझ्या तोंडचे शब्द नावात सर्वांचे मनचे विचार तुला मान्य असू देत. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. तर या ठिकाणी प्रियाणू हे पावलांनी लिहिलेले नव्या करारामध्ये 2 जे खरेदी करारांवर तेव्हा त्याला जे लिहिलं या ठिकाणी तो सांगतोस ह्याची पुष्टी देतो, ह्याचा जस्टिफाय करतो की म्हणतो हे जे वचन आहे हे तुमच्यासाठी माझ्यासाठी लिहिलेलं आहे. तर प्रियाणू ह्या वचनामध्ये लिहिलेल्या ह्या वचनाच्या आधारे जर आपण जर गेलो तर निश्चितच प्रभूनं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेले जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टापर्यंत तुम्ही आणि मी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे 2 व्यक्तिमत्व आपण पाहणार आहोत. त्यांच्या जीवनात एकाला माहीत होतं की त्याच्याबद्दल परमेश्वराची असणाऱ्या योजना काय आहेत आणि दुसऱ्याला माहिती नव्हतं. पण ते दोघंही काय झाले शेवटी त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत देवाच्या उद्दिष्टापर्यंत ते पोहोचले. पहिलं म्हणजे तो कोण असेल तर योसेफाला माहीत होतं की त्याच्याविषयी देवाच्या असणाऱ्या योजना काय आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, दावीदाला त्याच्याविषयी असणारे देवाचे उद्दिष्ट त्याला माहिती नव्हते. पण तरीसुद्धा आपण पाहतो सत्यशेवटी दावीद इस्रायलाचा राजा झाला. तर ह्या 2 गोष्टींच्याद्वारे ह्या दोन व्यक्तिमत्वांच्याद्वारे तुम्हाला आणि मला काय होणार आहे आज आपल्याला शिकायला मिळणार आहे. चला आपण बघूया काही पानं पलटून पाहूया आणि याच्यात योसेफाच्या जीवनामध्ये कसा तो पोहोचला आणि दावीद कसा पोहोचला. तर सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर या ठिकाणी योसेफ हा काय होता की त्याच्या वडिलांचा आवडता मुलगा होता. वडिलांचं त्याच्यावरती आतोनात प्रेम होतं. म्हणजे वडिलांचा लाडला किंवा खूप लाडका असा होता आणि वडील त्याच्यावरती खूप प्रेम करत होते. आणि त्याचं उदाहरण जर पाहायला गेलं तर उत्पत्तीचं पुस्तक येतं 37 अध्याय आणि 3रं वचन, उत्पत्ती 37:3. इस्रायल आपल्या सर्व मुलापेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याचा म्हातारपणचा मुलगा होता. त्याने त्याच्यासाठी पायघोळ जागा केला होता. ह्या ट्रान्सलेशनमध्ये पायघोळ जागा असलेल्या आहे. आणि दुसऱ्या वेगळ्या ट्रान्सलेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बहुरंगी अशा प्रकारचा होता. मेनी कलर्स असा तो झगा त्याने शोधलेला. बाकीच्या मुलांच्या पेक्षा तो वेगळा होता आणि त्याच्यातून उघड दिसून येत होतं की बापाचं त्याच्यावरती किती प्रेम आहे. आणि त्यामुळं त्याच्या भावांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भावांच्यामध्ये काय होती एक प्रकारची जलसी किंवा एक प्रकारचे त्याच्याबद्दल त्याला हेवा वाटत होता. असा हा योसेफ. आणि ह्या योसेफाविषयी काय झालं तर हा योसेफाला देवाने दाखवलं होतं. आपण पाहत होते की त्याच्यावेळी असणारे उद्देश. आपण ह्या योसेफाच्या जीवनामध्ये त्यानं केलेल्या 3 चुका की ज्याच्यामुळे तो त्याच्या आणखीन खोलात किंवा आणखीन अडचणीत तो येत गेला. त्याने केलेल्या 3 चुका आणि त्या 3 चुकांच्याद्वारे तुम्हाला मला पुष्कळसं शिकायला मिळतं. आणि त्यातली पहिली आणि मोठी चूक म्हणजे काय, त्याने आपल्या भावांचे गैरवर्तनाची आपल्या वडिलांना काय केली माहिती दिली. आपल्या भावांच्या गैरवर्तनाची माहिती त्यानं येऊन काय केली आपल्या बापाला दिली. परत उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय 2ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो उत्पत्ती 37:2 याकूब वंशाचा वृत्तांत हा. योसेफ 17 वर्षाचा असताना आपल्या भावाबरोबर कळप राखत असे. तो आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्फा ह्यांच्या मुलाबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयी खबर आपल्या बापाला दिली. ही जी मुलं आणि या ज्या त्याच्या सावत्राई होत्या त्यांचं असणारं जे दुर्वर्तन होतं त्या दुर्वर्तनाची बातमी, ते दुर्वर्तन त्यानं पाहिलं, त्याला आपल्या डोळ्याने पाहिलं आणि मग त्याने येऊन काय केलं आपल्या वडिलांना हे सांगितलं. मग आता मला तुम्हाला विचारू द्या, काय ही चूक केली का, ही काय चूक केली का योसेफानं? आता आपण म्हणालो की 3 चुका केल्या, त्यातली ही पहिली चूक आहे की जी चूक किंवा घोडचूक त्याने केली की ज्यामुळे त्यानं आपल्या भावांचा रोष आपल्यावरती अधिक उठला. मग ही काय चूक म्हणायची का योसेफाने केलं, ही चूक म्हणायची का? तर नाही. मी म्हणतो ही योसेफाची चूक नव्हती. त्यानं जे केलं ते अगदी तंतोतंत किंवा अगदी योग्य ते त्यानं या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर योसेफानं काय केलेल्या गोष्टी आहेत, 4 महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यानं दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे ते दुष्कृत्य करत होते किंवा दुष्कर्म करत होते त्या दुष्कर्मामध्ये ते त्यांच्याबरोबर त्याच्या भावाच्या बरोबर तो सामील झाला नाही. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे.
तो त्यांच्याबरोबर सामील झाला. बऱ्याच वेळा असं होतं की आपले मित्रमंडळ किंवा आपले भाऊ बहिणी किंवा आपले नातलग, आपले कलिग्स, आपले फेलो बिलिव्हर्स ज्यावेळेस ते काहीतरी एखादी गोष्ट चुकीची करत असतात आणि त्यांच्याबरोबर असताना आपल्याला काय होतं, अरे ते करतात मी केलं म्हणून काय होतं, आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण त्यांच्याबरोबर असं भकलं जातो किंवा वाहून जातो. परंतु प्रियानो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला योसेफाकडून पाहायला मिळते. तो त्यांच्या त्या चुकीमध्ये, त्यांच्या गैरवर्तनामध्ये तो काय झालेला आहे, सामील झालेला आहे. म्हणून प्रियानो, तुम्ही आणि मी सुद्धा आज हा पहिला धडा घेऊया की आपल्या बरोबरचे असणारे आपले बंधुभाव असतील, आमच्या मित्रमंडळ असतील, आपले कलिग्स असतील, आपले फेलो बिलिव्हर्स असतील, तर त्यांच्या दुर्वर्तनामध्ये आपण त्यांना कधी सामील नाही व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, त्यानं पाहिलं, जे दुर्वर्तन त्यानं पाहिलं त्याच्याबद्दल तो जाऊन कोण कागाळ्या करत बसलाय, सगळ्यांच्या कानात जाऊन फुसफुस करत बसलाय, लोकांना सांगत बसलाय किंवा तो फ्री प्रेस झाला नाही. तर त्यानं काय केलं, जे पाहिलं ते सर्व त्यानं काय केलं, आपल्या मनात ठेवलं. तो गॉसिप करत तसा फ्री प्रेस झालाय, सगळ्यांना फोन फिरवत बसलाय किंवा सांगत बसलाय की अरे मी असं पाहिलं, तुम्हाला माहिती आहे का वगैरे. तर त्याने काय केलं, आपलं तोंड बंद केलं. जे पाहिलं ते त्याने आपल्या मनात ठेवलं आणि त्याने काय केलं, आपलं तोंड बंद केलं. होय प्रियानो, आज तुम्हाला आणि मला तेच करायचं आहे. ज्यावेळेस अशा काही गोष्टी आपल्या बंधूंच्या विषयी, आपल्या मित्रमंडळाच्या विषयी, आपल्या फेलो बिलिव्हर्स किंवा विश्वासणाऱ्यांच्या विषयी किंवा आपल्या मंडळीमध्ये, घरामध्ये अशा काही गोष्टी पाहिल्या तर जसं योसेफाने केलं तसं आपण आपल्या ओठाला काय लावायला पाहिजे, झिप लावली पाहिजे, चेन लावली, ते बंद ठेवायला पाहिजे, आपल्या मनात ते ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जर काय असेल, त्याने काय केली. आणि बऱ्याच वेळा असं काय होतं, आपण तसं न करता लगेचच आपले फोन पुरायला जाऊ, अरे मी माझ्या डोळ्यानं बघितलं, मी पाहिलं, मी असं ऐकलं वगैरे वगैरे, लगेचच आपण सगळीकडे फोन फिरवत सगळीकडे सांगत बसतो. परंतु प्रियानो, या ठिकाणी योसेफाच्या जीवनात तर आपण शिकूया की त्यानं तसं काही एक केलं नाही. त्यानं सर्व आपल्या मनात ठेवलं. ती दुसरी गोष्ट त्याने केली. आणि तिसरी गोष्ट त्याने काय केली असेल तर त्यानं आपल्या भावांशी किंवा आपल्या सावत्राईंशी त्यानं काय केलं नाही, ब्लॅकमेल केलं नाही. तो म्हणू शकला असता, आणि त्यांना पण माहिती होतं की हे योसेफाने हे पाहिलेलं आहे, मग तो त्यांना म्हणू शकला असता का, कोणत्याही प्रकारे तो त्यांना ब्लॅकमेल करू शकला असता. परंतु त्यानं त्यांना ब्लॅकमेल केलं नाही. त्याला संधी असताना, त्याला चान्स असताना, त्याच्याकडे एव्हिडन्स असताना त्यानं कोणत्या प्रकारचं त्याने काय केलं, ब्लॅकमेल केलं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की आपण बऱ्याच वेळा ब्लॅकमेल, मी बघितलं आहे, तू काय केलंस ते मी बघितलेलं आहे, मी असं सांगेन, मी सगळ्यांना सांगेन, नाहीतर मी ते व्हायरल करीन, मी असं करीन तसं करीन, मला असं कर, नाही मला एवढे पैसे देणे वगैरे, अशा प्रकारे आपण ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. परंतु प्रियानो, या ठिकाणी योसेफाच्या जीवनातून आपल्याला तिसरी गोष्ट पाहायला मिळते. त्यानं जे त्याला माहीत होतं इन्फॉर्मेशन, जे त्यानं आखो दे हाल, त्यानं काय केला, आपल्या मनामध्ये ठेवला, त्याचा त्यानं काय दुरुपयोग केला नाही. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट त्यानं काय केली, तो आला आणि त्यानं आपल्या वडिलांनाही सांगितलं. त्याच्या अगोदर वडिलांना सांगितलं. चौथी गोष्ट आणखीन जर त्याने काय केली, हे सगळे जे होते भाऊ ते त्याच्यापेक्षा मोठे भाऊ होते, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठे हे 10 भाऊ जे होते हे त्याच्यापेक्षा मोठे होते. म्हणून तो त्यांना शहाणपणा शिकवायला गेला. त्याला माहीत होतं तो शहाणपणा शिकवायला गेला की आणखीन काहीतरी वेगळंच होऊन बसणार, म्हणून तो त्यांना शहाणपणा शिकवायला गेला नाही किंवा तुम्ही करता हे चुकीचं आहे म्हणायला गेला नाही. पण तो त्या काय झाला, शांत बसला. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, येऊन आपल्या वडिलांना हा रिपोर्ट दिला. आपल्या आईला किंवा दुसऱ्या आईला सांगितलं नाही, तर त्यानं कोणाला सांगितलं, आपल्या बापाला सांगितलं. प्रियानो, अगदी तीच गोष्ट तुम्हाला आणि मला करायची आहे. आपला स्वर्गीय पिता, आपण जे काय तुम्ही पाहिलं, जे काय तुम्ही ऐकलं, जे काय तुमच्या निदर्शनास आलं, तर ते तुम्ही कुठेही इथं तिथं त्याची वाच्यता न करता किंवा कोणत्याचा वाहपोह न करता तुम्ही आणि मी ते काय केलं पाहिजे, प्रभूकडं, आपल्या स्वर्गीय पित्याकडे घेऊन जायला पाहिजे. कारण जो काय करणार आहे किंवा जे काय बदल किंवा फरक किंवा चेंज आणायचं असेल तर तोच करणार आहे. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिला मुद्दा आज तुम्ही मी योसेफाच्या जीवनातून शिकतो. तर त्याने येऊन काय केलं, आपल्या वडिलांना त्यांची खबर दिली. प्रेज लॉर्ड. तर योसेफानं, आपल्याला वाटतं की हे काय केले, ब्लंडर केले, पण हे त्याने केलेलं ब्लंडर किंवा त्याने घोडचूक नसून त्याने केलेलं चांगलं कार्य ते होतं. दुसरी गोष्ट आणि दुसरं ब्लंडर आपण जर म्हणायला गेलं किंवा दुसरं घोडचूक जर कोणती असेल तर त्यानं आपलं स्वप्न काय केलं, आपल्या भावांना आणि आईवडिलांना सांगितलं. त्यानं आपलं स्वप्न आपल्या भावांना आणि आईवडिलांना सांगितलं. त्याला चांगलं माहीत होतं की त्याचे भाऊ जे आहेत ते त्याचा राग करतात, त्याचा ते तिरस्कार करतात, त्याच्याविषयी त्याला काय आहे, राग आहे, जलस आहे, हे त्याला माहीत होतं. तरी पण आता त्याला स्वप्न पडल्यानंतर लगेचच जाऊन त्याने काय केलं, भावांना आणि आईवडिलांना सांगितलं. आणि ते 7व्या वचनामध्ये, उत्पत्ती 37:7 आपण पाहतो, पहा, आपण शेतात पेंड्या बांधत होतो तेव्हा माझी पेंडी उठून उभी राहिली
तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडीसोबती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. तुमच्या पेंड्याने माझ्या पेंडीला काय केलं? नमन केलं. अशा प्रकारचं स्वप्न पाहिलं. त्याने जाऊन त्यांना सांगितलं आणि हे त्याने सांगितल्यानंतर लगेचच त्यांना आणखीन काय झालं? त्यांचा राग आणखीन काय झाला? प्रज्वलित झाला. आणखीन त्यांना राग आला. एक प्रकारचा हेवा मत्सर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. मग आता पुन्हा तोच प्रश्न येतो, काय हो ही चूक आहे का? योसेफाला पडलेले स्वप्न तो आपल्या भावांच्या बरोबर आपल्या आईवडिलांच्या बरोबर शेअर करणार नाही, त्यांना सांगणार नाही, ते सांगणार कुणाला? ही का त्याची चूक होती का? नाही. आणि अगदी इनोसंटली त्याला पडलेलं जे स्वप्न होतं ते जाऊन त्यानं आपल्या भावांना आणि वडिलांना सांगितलं. पण त्याच्यामुळं काय झालं? त्याच्यामुळं त्यांच्यावरती काय झाला? त्याच्यावरती त्याच्या कुटुंबात त्याच्या भावांचा राग त्याच्यावरती काय झाला? प्रज्वलित झाला. तर त्याविषयी जर पाहिलं तर 5व्या वचनामध्ये काय म्हटलंय? योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. म्हणजे असे पहिले स्वप्न ज्यावेळेस त्याने आपल्या भावांना सांगितलं तर त्यावेळेस ते काय झाले? ते अधिकच त्याचा काय करू लागले? द्वेष करू लागले. या ठिकाणी जर आपण बघितलं ह्या स्वप्नाचा जो अर्थ आहे की एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्याला काही रॉकेट सायन्सची गरज नाही किंवा एखाद्या प्रवक्त्याने येऊनच ते सांगायला पाहिजे, संदेशानेच सांगायला पाहिजे अशी गरज नाही. साधं सोपं सरळ होतं. सरळ त्याचा अर्थ होता की माझी पेंडी वारली, तुमच्या पेंड्या त्याच्या समोर येऊन सभोवती येऊन त्याने त्याला काय केलं? नमन केलं. साधा सोपा सरळ त्याचा अर्थ होता. आणि त्यामुळे त्यांना अधिकच या ठिकाणी पहिली गोष्ट त्यांना राग होता की बाप त्याच्यावरती जास्त प्रेम करतो, त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी देतो. आणि दुसरी गोष्ट काय की आता ह्याला हे अशा प्रकारचं स्वप्न पडलं, त्यामुळे आणखीनच त्यांचा राग त्यांच्यावरती काय झाला? भडकला. मग त्याच्यानंतर आणखी तिसरी जी गोष्ट आहे, तिसरं म्हणजे दुसरं परत स्वप्न त्याला पडतं आणि ते स्वप्न सुद्धा तो जाऊन तो काय करतो? त्यांना सांगतो. हे दुसरं स्वप्न आत्ता तरी ह्या सद्गृहस्थानं समजायला पाहिजे, शिकायला पाहिजे होतं की माझ्या भावांना आवडत नाही, माझ्यावर काय चांगलं झालं किंवा असल्या ह्या गोष्टी त्यांना आवडत नाही. मग आता परत मी जाऊन त्यांना 2 अनुभव आलेले आहेत, आता परत जाऊन मी कसा सांगू असा त्यांना विचार करायला पाहिजे. त्यानं तसा विचार न करता आता हे 9व्या वचनामध्ये आपण पाहतो. त्याला दुसरं 9व्या वचनात काय म्हटलंय? पुढे त्याला आणखीन एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, पहा मला आणखीन एक स्वप्न पडले. ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे ह्यांनी मला नमन केले. सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केलं. म्हणजे या ठिकाणी आणखी ह्याचा पण परत सरळ स्ट्रेट फॉरवर्ड त्याचा अर्थ आहे की ह्याला म्हणजे आणि त्याचे वडील तर म्हणतात की सूर्य आणि चंद्र म्हणजे तुझी आई आणि मी पण तुला आणि तुझे 11 भाऊ तुझ्या समोरून तुला आम्ही नमन करणार आहे. अशा प्रकारे काय होतं? त्यांना सगळ्यांना वडिलांना सुद्धा त्याचा काय होतो? राग येतो. आणि ते जर पाहिले तर 10व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला म्हणजे 37:10 त्याने हे स्वप्न आपल्या बापाला व भावांना सांगितले, तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी तुझी आई व तुझे भाऊ हे भूमी परत लावून तुला नमन करण्यासाठी तुझ्यापुढे येणार? अशा प्रकारचा प्रश्न बापाने सुद्धा त्याला विचार. म्हणजे सगळेच आता जो बाप प्रेम करतो त्याचा सुद्धा त्याच्यावरती काय झाला? राग भडकलेला आहे. आता ह्या गोष्टी आहेत. पुन्हा तोच प्रश्न मला सांगावा असं वाटतो की जर आपण आपले मनोगत आपल्या कुटुंबाला सांगणार नाही तर आणखी कुणाला सांगणार? आणि त्या हिशोबानं त्याने हे केलेलं होतं. परंतु ह्याच्याविषयी असणारे जे स्वप्न की देव त्याला दाखवता, देवाचे योजना त्याच्याविषयी काय आहेत हेच दाखवत होता, हे त्याच्या घरच्यांना इव्हन त्याच्या वडिलांना सुद्धा ते काय झालं? पचलं. कोणीही ते मान्य करू शकलं. सगळ्यांना उलटा राग, सगळ्या उलटा मत्सर, हेवा त्याच्याविषयी काय झालेला आहे? निघून त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तर ह्या सगळ्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे त्यानं काय करायला पाहिजे तर की आपल्या तोंडाला झीप लावायला पाहिजे, आपले तोंड त्यानं बंद ठेवायला पाहिजे. हेच आपल्याला यामधून शिकायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण आपले मनोगत किंवा आपले देवाने किंवा देव आपल्याला जे काय बोलत आहे किंवा आपल्या भविष्याविषयी सांगत आहे ते किती आणि कुणाला सांगायचं हे आपण प्रार्थनापूर्वक ठरवायला पाहिजे. प्रभूला आपण विचार, प्रभू माझं जे हे स्वप्न आहे की जे तुम्हाला तुझ्या असणाऱ्या माझ्याविषयीच्या योजना तू मला विदित केलं, मी कुणाला सांगू आणि कितपत सांगू? कोण असो? या ठिकाणी त्याचा स्वतःचा बाप जो त्याच्यावरती अतोनात प्रेम होता तो सुद्धा बोलायला, तो सुद्धा चिडला. मग आता कुणाला सांगायचं आणि किती सांगायचं? तर तुम्ही आणि मी हेच करायला पाहिजे. काय की आपण प्रार्थनापूर्वक प्रभूला विचारून कुणाला आणि किती सांगायचं हे आपण ठरवायला पाहिजे. या ठिकाणी योसेफाला असा वाईट अनुभव आला तर त्या वाईट अनुभवापासून हेच आपण शिकायला पाहिजे की आपण कितपत आणि कुणाला सांगायचं हे ठरवायला पाहिजे. यासाठी आणखीन जर उदाहरण घ्यायला गेलं, आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. इसाकाचं उदाहरण मला तुम्हाला सांगावं वाटतं. इसाकाला त्याच्या
मोठ्या मुला ज्येष्ठ पुत्राला तो मरण्या अगोदर त्याला आशीर्वाद द्यायचा होता आणि म्हणून तो काय बोलतो इसाकाला बोलवतो तर म्हणतो की बाबा आता मी मरण्या अगोदर तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस आणि मी मरण्या अगोदर तुला आशीर्वाद द्यावा म्हणून तू काय तू जाऊन हरणाचं मांस घेऊन ये आणि माझ्यासाठी घेऊन ये आणि मग मी तुला काय करेन ते खाईन आणि त्यानंतर मी काय करेन तुला आशीर्वाद देईन. ते 27 उत्पत्ती 27व्या अध्यायामध्ये आपण चौथं आणि 5वं वचन ह्यामध्ये आपल्याला काय होतं पाहायला मिळतं. मग हे बाप लेकाचं चाललेलं बोलणं या ठिकाणी इसाक सांगत असताना त्याच्या बायकोनं रिबकेने ते ऐकलं आणि लगेच तिने काय केलं तिनं चोरून हे ऐकलं आणि लगेचच याकोबाला तिनं बोलवलं आणि याकोबाला ते सगळं सांगून आणि आपल्याला माहिती आहे पुढची सगळी गोष्ट कशी आहे की हा एसावला त्याचा जन्मसिद्ध हक्क किंवा ज्येष्ठत्वाचा आशीर्वाद मिळायला पाहिजे आणि तो देणार आहे असं म्हटल्याबरोबर लगेचच काय केलं त्याच्या आईनं आणि त्याच्या भावानं त्याचा भाऊ सक्का भाऊ म्हणजे जुळे होते ते त्या भावानं ज्या आईने जन्म दिला ती ह्या दोघांनी कॉन्स्पिरन्सी करून त्याचा आशीर्वाद सोडून घेतला. प्रियानो म्हणजे असं जर होत असेल तर आपण खरंच किती केअरफुल आणि किती विशेषतेनं काळजीपूर्वक ह्या जगामध्ये राहायला पाहिजे. त्यामुळं आपल्याला आणखीन एक दिसून येते की आपण आपल्या आशीर्वादांच्या विषयी परमेश्वराच्या असलेल्या आपल्या योजनांच्या विषयी कितपत बोलावं कितपत कुणाला सांगावं ह्याविषयी खरंच काळजीपूर्वक आपण राहावे. ज्या वेळेस आता या ठिकाणी ज्या वेळेस रिबकेला समजलं त्यावेळेस लगेचच तिने काय केला प्लॅन करून तो कसा ना आणि तिनं अशा एक्सटेंडला गेली की ती ज्यावेळेस याकूब म्हणाला की जर माझ्या बापानं मला ओळखलं मला आशीर्वादाचा शाप दिला तर काय मग ती म्हणते की त्यानं जर तुला शाप दिला तर शाप मला लागो पण हा आशीर्वाद तू मिळव. अशा प्रकारे आईनं केलेली ही कॉन्स्पिरन्सी आपल्याला पाहायला मिळते. तर मला यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की प्रियानो सैतानाला ज्यावेळेस समजतं की तुम्ही आशीर्वादित होणार देव तुमच्यावरती आशीर्वादाची ओतणी करणार आहे जसं त्याला समजतं तुमच्या मुखातून ती साक्षी येते की मला परमेश्वराने असे दाखवलेलं असं करणार आहे लगेचच सैतान काही वाटेल ते करेल आणि जे तुम्हाला तुमच्यासाठी देवाने राखून ठेवलेल्याशिवाय तो तुम्हाला देण्या अगोदर तो तुमच्यापासून काढून घेण्याचा किंवा तो तुमचे चोरून घ्यायचा तो काय करेल आतोनात प्रयत्न करेल. होईल तेवढं त्याचे सर्व शक्ती पणाला लावून तो काय करायचा प्रयत्न करेल ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायचा नाही असं ते काय करतील प्रयत्न करतील. म्हणून प्रियानो ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की सैतान ज्यावेळेस त्याला समजतं की तुमचा ॲडव्हर्सरी तुमचा वैरी त्याला ज्यावेळेस समजतं की तुम्ही आशीर्वादित होणार आहात तो आपली सर्व शक्ती पणाला लावून तुमचे आशीर्वाद चोरून किंवा हिरावून घ्यायचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण हे लक्षात ठेवा की प्रियानो आपल्याविषयी असणाऱ्या परमेश्वराच्या योजना ज्यावेळेस प्रभू आपल्याला सांगतो त्यावेळेस आपण कितपत लोकांना सांगायच्या हे तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे प्रार्थनापूर्वक ठरवायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं की सैतान फक्त वाटच पाहत असतो. मग आता हे आपण पाहिलं की 3 गोष्टी आहेत की याच्या योसेफानं काय केल्या चुकीच्या केल्या किंवा घोडचूक केली. तसं पाहिलं असतं ते त्यानं योग्य केलं म्हणजे प्लेन होतं परंतु ते सैतानं वेगळ्या प्रकारे घेऊन त्याच्यावरती काय केलेलं आहे तो त्यानं हल्ला केलेला आहे. त्याच्यानंतर योसेफानं 3 चांगल्या गोष्टी केल्या आणि त्या कोणत्या चांगल्या गोष्टी असतील तर पहिली गोष्ट म्हणजे काय त्याच्या आईवडिलांचा त्यानं सन्मान केला. आईवडिलांनी जे सांगितलं तो त्यानं काय केला आईवडिलांचा त्यानं सन्मान केला. तो आईवडिलांच्या आज्ञेत राहिला आईवडिलांच्या आज्ञेच्या बाहेर तो गेला नाही. आईवडिलांचा सन्मान त्याने केला म्हणजे आईवडिलांचा सन्मान केला आईवडिलांच्या आज्ञा पाळल्या. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की त्यानं स्वतःला पवित्र आणि नीतिमान असं ठेवलं. या योसेफानं काय केलं स्वतःला पवित्र आणि नीतिमान असं ठेवलं. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला काय सांगायचं मला प्रियानो त्या दिवसांमध्ये अजून 10 आज्ञा परमेश्वराने दिलेल्या नव्हत्या परंतु तरीसुद्धा त्याला माहीत होतं की मी माझ्या आईवडिलांचा मान राखायला पाहिजे मी माझ्या आईवडिलांच्या आज्ञेत राहायला पाहिजे हे त्याला माहीत होतं. आणि त्यानं काय केलं ते तंतोतंत त्या ठिकाणी त्याने काय केलेलं आहे पाळलेलं आहे. तंतोतंत त्याने या ठिकाणी पाळलेलं आहे आणि तो काय करतो की आपल्या आईवडिलांचा मान राखतो आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळतो. आणि तुम्हाला मला माहीत आहे ज्या 10 आज्ञा मोशेला देवाने दिल्या आणि त्या 10 आज्ञामध्ये 5वी आज्ञा कोणती होती तर ती कोणती होती की तू आपल्या आईवडिलांचा मान राख आणि त्यांच्या आज्ञा पाळ म्हणजे तुझं कल्याण होईल व तू ह्या पृथ्वीमध्ये राहशील. तर हा
अभिवचनासहित असणारा ही एकच अशी आज्ञा आहे. आणि आपण पाहतो की तसं पाहायला गेलं तर योसेफ 110 वर्ष जगला आणि त्याचं काय झालेलं आहे, कल्याणच झालेलं आहे, त्याची वृद्धी झालेली आहे, तो आशीर्वादित झाला आहे आणि तो बहुगुणी झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानं स्वतःला पवित्र आणि नीतिमान कोठे ठेवलं, फक्त घरामध्ये आईवडिलांच्या समोर. त्यानं आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांच्या समोर, आपल्या भावांच्या बरोबर त्यानं स्वतःला नीतिमान आणि शुद्ध आणि पवित्र ठेवलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो पोतिफरच्या घरामध्ये गेला त्या ठिकाणी त्यानं स्वतःला पवित्र आणि नीतिमान असं ठेवलं, निर्दोष असं ठेवलं. त्याच्यानंतर त्याला तुरुंगात टाकलं, त्या ठिकाणी सुद्धा तो निर्दोष, पवित्र आणि नीतिमान असा राहिला. आणि चौथी गोष्ट, ज्यावेळेस तो राजवाड्यामध्ये गेला, फारूकच्या राजवाड्यामध्ये गेला, त्या ठिकाणी त्याने काय केलं, स्वतःला पवित्र आणि नीतिमान असं ठेवलं. तर प्रियानो, ह्या 3 गोष्टी आपल्याला योसेफाच्या जीवनामध्ये दिसतात. पहिली गोष्ट, त्यानं आपल्या आईबापाचा मान राखला. दुसरी गोष्ट, त्याने आपल्या आईबापाच्या आज्ञा पाळल्या. आणि तिसरी गोष्ट काय, त्यानं स्वतःला पवित्र आणि नीतिमान ठेवलं. जिथं कुठं तो गेला तिथं त्यानं स्वतःला पवित्र आणि नीतिमान ठेवलं. याच्यातून तुम्हाला आणि मला काय दिसतं, आणि ह्या सर्वाचा परिणाम जर काय झाला तर तो काय झाला, इजिप्तचा काय झाला, पंतप्रधान झाला. इजिप्तचा पंतप्रधान झाला. परदेशामध्ये, स्वतःच्या देशामध्येच नाही, स्वतःच्या देशामध्ये नव्हे तर तो परदेशामध्ये तो त्या देशाचा काय झाला, पंतप्रधान झाला. राजानंतरचा तो असा होऊन बसला. आणि या ठिकाणी देवाने त्याला काय सांगितलं की तुझे भाऊ आणि तुझे आईवडील ते तुला नमन करतील, एवढंच देवाने दाखवलेलं होतं. त्याच्या आईवडिलांनी आणि त्याच्या भावानेच त्याला नमन केलं नाही, पण त्या दिवसामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस संपूर्ण इजिप्तनं तर त्याला नमस्कार केला, नमन केलंच त्याला, परंतु आजूबाजूच्या देशातली लोक सुद्धा जे अन्न घ्यायला यायचे ते प्रत्येक जाऊन योसेफाजवळ नतमस्तक होत होते. तर प्रियानो बघा, हे कितीतरी पटीनं देवानं हा आशीर्वाद जे दाखवतो, कितीतरी पटीनं देवाने त्याला काय केला, मोठा आशीर्वाद दिला. तर जो देव, त्या योसेफाचा देव, त्या देवाची तुम्ही आणि मी काय करत आहोत, आराधना करतो आहोत. ज्या देवाला आपण अनुसरत आहोत तोच हा योसेफाचा देव आहे. तो देव तुमच्यासाठी योसेफाच्या जीवनात केलं, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करणार नाही का? आणि या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं की योसेफाचा जो हा प्रवास होता, 13 वर्षांचा प्रवास होता. ज्यावेळेस तो भावांच्या बरोबर आपल्या वडिलांची मेंढर राखत होता त्यावेळेस 17 वर्षाचा होता. आणि ज्यावेळेस तो फारूकच्या समोर येऊन उभारला तो त्यावेळेस 30 वर्षाचा होता. म्हणजे हा 30 म्हणजे जो 13 वर्षांचा जो प्रवास होता, एकदम खडतर प्रवास होता, खडतर होता, अवघड होता, कष्टाचा होता, दुःखमय होता, क्लेशमय होता. पण 13 वर्षानंतर त्याला जो उद्धार मिळाला तो त्यानं ध्यानीमनी सुद्धा पाहिला नाही, अशा प्रकारचा उद्धार परमेश्वराने त्याला दिला. देवाचं असणार त्याच्याविषयीचं उद्दिष्ट ते त्यानं गाठलं. त्याच्यात दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत, ते म्हणजे कुणाचं, दाविदाचं. दाविदाला त्याच्याविषयी परमेश्वराच्या असणाऱ्या योजना काय होत्या माहीत नव्हत्या. देवाचं काय पाचारण नाही त्याला काय नव्हतं, माहीत नव्हतं. तसं जर पाहिलं गेलं तर योसेफ कसं होता, वडिलांचं त्याच्यावरती अतुलात प्रेम होतं, म्हणजे अगदी लाडला होता वडिलांचा. पण या ठिकाणी दाविदाविषयी जर बघितलं तर दावीद त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या घरच्यांनी कुणीच त्याच्याबद्दल काय केली नव्हती, कदर केली नव्हती. तो अगदी नसल्यातच जमवता, त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये त्याला जमेतच धरलेला नव्हता. आणि त्यासाठी जर आपण पाहायला गेलं, आता तुम्हाला आणि मला हा चांगला इतिहास माहिती आहे. ज्यावेळेस सामुएलला देवाने सांगितलं की जा तुला काय करायचं आहे, इस्रायलचा राजा मी तुला दाखवतो, त्याला काय करायचं आहे, त्याला अभ्यंकर करायचा आहे, त्याला अभिषेक करायचा आहे तुझा म्हटल्यानंतर ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि आता ते जर वाचायला गेलं, पहिले सामुएल याचं 16 अध्याय आणि 11 वचन, पहिले सामुएल 16 अध्याय आणि 11 वचन. या ठिकाणी काय म्हणतं, शमूएलाने ईशाला विचारले, तुझे सर्व पुत्र इथं हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरडे मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल ईशाला म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो, पहिल्यांदा ज्यावेळेस सामुएलानं जेसेला बोलवून सांगितले की तू या सर्व पुत्रांना घेऊन काय कर, तू यज्ञाला ये आणि आपण यज्ञ करणार आहोत. त्यावेळेस त्याला सांगितलं अभिषेक वगैरे ह्याच्याविषयी काय बोलत होता, पण तू या सर्व पुत्रांना घेऊन ये. म्हणजे जो देवाचा संदेष्टा, ते देवाच्या संदेशानं निक्षून सांगितलेला असताना सुद्धा जेसेने त्याची आज्ञा पाळली नाही. पाळली नाही म्हणण्यापेक्षा त्यानं तो आपल्या पुत्राला जमेतच धरलेला नव्हता. असा हा दावीद होता. परंतु प्रियानो, देवाच्या दृष्टीनं तो जरी आईवडिलांनी झटकारलेला त्याला जमेत न धरलेला होता, परंतु देवाच्या दृष्टीनं तो काय होता, बहुबोल होता. मग त्याच्यानंतर आणखीन जर आपण पुढं पाहिलं तर दाविदाविषयी देवाने दिलेले साक्ष,
दाविदाविषयी देवानं शमूएलला दिलेली साक्ष जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळतं पहिले शमूएलाचा 13वा अध्याय 14 वचनामध्ये, पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे. या ठिकाणी शमूएल शौलाशी बोलत आहे. देवाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले, म्हणजे आउट ऑफ आफ्टर हिज ओन हार्ट, देवाच्या अंतःकरण मनासारखा त्या देवानं, म्हणजे दाविदाविषयी दिलेली देवाने दिलेली ही काय आहे साक्ष आहे की दाविदाला जी त्याच्या वडिलांनी आज्ञा दिलेली होती, काय आज्ञा दिलेली होती, तू काय कर, मेंढरं राख, ही मेंढरं तुझी जबाबदारी, ती मेंढरं राख. तर जी दिलेली आईवडिलांनी दिलेली आज्ञा होती, तर त्या आज्ञेचा त्यानं काय काय आपल्या आईवडिलांचा त्यानं सन्मान केला, मान राखला, आणि जे आईवडिलांनी त्याला नोकरी जबाबदारी दिली होती तो काय करत होता, जबाबदारी पार पाडत होता. आणि असं असताना काय झालेलं आहे, आता ती गोष्टसुद्धा तुम्हाला आणि मला चांगली माहीत आहे. ज्यावेळेस तो आपल्या वडिलांचे मेंढरं राखत असताना एकदा अस्वलानं त्या मेंढरांच्यावरती हल्ला केला. अस्वल मेंढरू घेऊन जात असताना त्यानं अस्वलाला मारलं आणि त्या मेंढराला सोडलं. नंतर सिंह आला, त्या सिंहालाही त्यानं मारलं आणि त्या सिंहाच्या तोंडातून त्या मेंढराला सोडलं. अशा ह्या 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तो देवाच्या नजरेखाली होता, देव त्याची काय करत होता, पारख करत होता, देवाची पारख करत होता. आणि त्याच्यानंतर मग ही पहिली दिलेली आज्ञा वडिलांनी होती की तू मेंढरं पाळ. त्याच्यानंतर दुसरी आज्ञा त्याने दिली, ज्यावेळेस शौल आणि त्याच्याबरोबर हे दाविदाचे बाकीचे मित्र ज्यावेळेस युद्धाला गेले होते, त्यावेळेस जेसेने बोलून सांगितलं आहे दाविदाला की तुझा आणि आपल्या भावांची काय कर, चौकशी करून विचारपूस करून ये. असं हे 17व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. 17व्या अध्याय 37व्या वचनामध्ये, तू ह्या गोष्टी घेऊन तर आपल्या भावांना जाऊन भेट आणि भेटून ये, त्यांचा समाचार घेऊन ये, त्यांच्याकडे काय तर खून घेऊन ये की ते कशा आहेत, खुशाल आहेत ह्या विषयी. आणि मग त्याप्रमाणे काय करतो दावीद, आपल्या मेंढरांची जबाबदारी सोबत्यांना देऊन मग तो काय करतो, जे बापाने सांगितलं त्याप्रमाणे तो काय करतो, तयारी करून आपल्या भावाला भेटायला जातो. आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, जातो, त्या गोष्टी, त्या नेलेल्या सगळ्या खाण्याच्या वस्तू दिल्या आणि त्या वस्तू नेमकं बोलण्यात आलेला ती गोष्टसुद्धा तुम्हाला आणि मला चांगली माहीत आहे. या ठिकाणी काय झालं, आणि त्यावेळेस नेमका तो जायला आणि त्या ठिकाणी बोलण्यात यायला, आणि सगळं सौल राजा आणि इस्रायलीचं सैन्य पळत पाठीमागं जात होतं. आणि यानं बघितलं तर तो कोणतरी व्यक्ती काय तर ओरडत आहे, आणि अशा प्रकारे ह्या गोष्टी त्यानं बघितल्यानंतर मग जो त्याला काय झाला, एक होली अँगर, म्हणजे एक पवित्र अशा प्रकारचा राग आणि द्वेष त्याच्या मनामध्ये आला. आणि आपण बाकीच्या गोष्टी कटछाट करून मला हे सांगायचं आहे, इस्रायलचा राजा शौल आणि त्याचं असणारं सर्व सैन्य ज्या वेळेस तो गोल्ल्यात आला त्यावेळेस भिवून घाबरून पाठीमागं पळत जायचे. परंतु हा लहानसा मुलगा, चिमुरडा, म्हणजे अजून त्याला मिसळून फुटलं नाही अशा प्रकारचा हा मुलगा, ज्यावेळेस त्यानं ते पाहिलं, हे इस्रायल सैन्य पळून जायचं, पण हा काय झाला, त्याच्याकडे धावत गेला. ह्या ज्याला भिवून हे सगळं पाठीमागं पळायचे, परंतु हा मुलगा आहे ज्याच्यावरती देवाचा अभिषेक होता, त्याला जो राग आला, त्या रागानं तो गोल्ल्याच्याकडे तो धावत गेला. आणि ही न भूतो न भविष्यते अशा प्रकारची गोष्टी या ठिकाणी आपण पाहतो. आणि आपण पुढे जाऊन पाहतो की त्याने कशा प्रकारे काय केला, गोल्ल्याचा सावध केला. की पहिले शमूएलचा 17वा अध्याय 37 वचन, पहिले शमूएल 17:37, दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या वासवलाच्या पंजातून सोडविले, तोच मला ह्या बलिष्ठाच्या हातातून सोडविल. तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो. तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो. या ठिकाणी राजाने दिलेली आज्ञासुद्धा त्याने काय केलेली, राजाज्ञासुद्धा त्यानं पाळलेली आहे, आणि तो जाऊन त्या काय करतो, गोल्ल्याचा वध करतो. तर प्रियानो, या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतं, दाविदाला त्याच्या भविष्याविषयी काही एक माहीत होतं, त्याच्या पाचारणाविषयी काही एक माहीत नव्हतं, परंतु त्याने या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यानं आपल्या आईवडिलांचा मान राखला किंवा सन्मान राखला, त्यांच्या आज्ञा पाळल्या. या ठिकाणी आपण पाहतो की राजाज्ञा त्यानं पाळली. तिसरी दाविदामध्ये असणारी गोष्ट कोणती होती, विश्वासू आणि प्रामाणिकपणा. योसेफामध्ये काय होतं, शुद्ध आणि पवित्र जीवन, निष्पाप निष्कलंक जीवन योसेफामध्ये होतं. आणि या ठिकाणी दाविदामध्ये आपल्याला पाहायला मिळते की तो कसा होता, विश्वासू आणि प्रामाणिक होता. तर प्रियानो, या ठिकाणी दाविदाला माहीतसुद्धा नव्हतं देवाच्या योजना काय आहेत, परंतु देवाची योजना काय होती की दाविदाने इस्रायलाचा राजा बनावा. आणि आपण एकदम पाहतो की त्याला मेंढराच्या पाठीमागून उचलून देव त्याला काय होतो, इस्रायलाचा राजा करतो, त्याला काय करतो, अभिषेक करतो. तर प्रियानो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, आज जे आपल्यापैकी काही लोकांना
भ्रमात पडला असणार किंवा काही लोकांना प्रश्न पडला, अरे मला माझं कॉलिंग माहीत नाही, मला माझं पाचारण माहीत नाही, आणि मग माझं जीवन व्यर्थ आहे का? मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, मी त्याला माझा वैयक्तिक तारण स्वीकारला आहे, मी माझ्या पापांचा अंगीकार करून त्याच्या माझ्या पापांची क्षमा मागून मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, मी पाण्यानं बुडून बाप्तिस्मा घेतलेला आहे, मला पवित्र आत्म्याचं दान आहे. परंतु मला माहीत नाही की माझ्याविषयी देवाचं पाचारण काय, देवाची योजना माझ्याविषयी काय मला माहीत नाही, मग माझं जीवनाचं कसं, मी व्यर्थच आहे का? तर प्रियानो, आज तुमच्यासाठी हे वचन आहे. काळजी करायचं कारण आहे. भले तुम्हाला तुमच्याविषयी पाचारण तुम्हाला माहीत नसेल, परंतु या ठिकाणी आपल्याला 2 व्यक्तींच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळतं, दोघांनीही आपल्या आईवडिलांचा मान राखलेला आहे, दोघांनीही आपल्या आईवडिलांचा सन्मान केलेला आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे योसेफानं स्वतःला निष्पाप निष्कलंक ठेवलं. जिथं कुठे गेला तिथं त्याने स्वतःला निष्पाप निष्कलंक ठेवलं. आणि दाविदाला आपण पाहतो की दाविदाने काय केलेलं आहे, तो प्रामाणिक, विश्वासू आणि प्रामाणिक अशा प्रकारे आलेला आहे. आणि आपण पाहतो दोघंही काय झाले, देवानं नियोजित केलेल्या त्यांच्या स्थळावरती ते काय झालेलं आहे, पोहोचलेलं आहे. तर प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, भले तुम्हाला तुमचं पाचारण माहीत आहे, प्रेज द लॉर्ड, माहीत नसलं तरीसुद्धा प्रेज द लॉर्ड, परंतु ह्या दोघांच्या जीवनावरून तुम्हाला मला हेच पाहायला मिळतं की देवाच्या योजना तुमच्यासाठी माझ्यासाठी आहेत. आज देवाच्या प्रिय लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या तुमच्या आणि माझ्या जीवनाविषयी योजना आहेत. त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी नियोजन करून ठेवलं आहे. त्याची इच्छा आहे की तुम्हाला मला उद्धार, उन्नती, प्रगती द्यायची, त्याला तुम्हाला मला उंचवायचं आहे. या ठिकाणी दाविदाला उंचवलं, योसेफाला उंचवलं, तसंच तुम्हाला मला त्याला उंचवायचं आहे. मोठ्या ठिकाणी त्याला उंचवलं तुम्हाला मला ठेवायचं आहे. प्रियानो, फक्त तुम्ही आणि मी तयार आहोत का? या ठिकाणी योसेफाला माहीत होतं आणि त्यानं तो देवाच्या वेळेची वाट पाहत स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवलं. आणि आपण पाहिल्याप्रमाणे आईवडिलांचा मान राखला, आईवडिलांच्या आज्ञा पाळल्या आणि तो त्याच्या उद्दिष्टावरती पोहोचला. दाविदाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, दाविदाने काही आपल्या आईवडिलांचा मान राखला, आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळल्या. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तो नेहमीच विश्वासू आणि प्रामाणिक राहिला. आणि आपण पाहतो तो त्याच्याही उद्देशाच्या, त्याच्या कल्पनेच्या पलीकडं त्याला देवानं उद्धार दिलेला आहे. म्हणून आज माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, देवाचे प्रिय लेकरांनो, आज तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. देवाच्या योजना तुमच्यासाठी तुमच्या कल्पनांच्या पलीकडे आहेत, खूप उंच आहेत त्या. तर आज तुम्ही आणि मी योसेफासारखं, तुम्ही आणि मी दाविदासारखं त्याच्यावरती अवलंबून राहूया आणि जे त्यांनी केलं ते तुम्ही मी करूया. पुन्हा एक वार सारांश पाहत असताना दोघांनीही आईवडिलांच्या आज्ञा पाळल्या. आपणही आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळूया. दोघांनीही आपल्या आईवडिलांचा सन्मान राखला, तसं आपण आपल्या आईवडिलांचा सन्मान राखूया. योसेफानं, तिसरी गोष्ट आहे, योसेफानं स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवलं. जिथं कुठं गेला तिथं तो स्वतःला त्यानं शुद्ध आणि पवित्र ठेवलं. दाविदानं जिथं कुठं गेला तिथं तो विश्वासू आणि प्रामाणिक राहिला. आणि प्रियानो, आपण पाहतो ते त्यांच्या उद्देशाला पोहोचले. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, जसं देवानं इर्मया 18 कुंभाराचं उदाहरण दिलं, त्या ठिकाणी परमेश्वरानं इर्मयाला विचारलं, ह्या मातीसारखं तुम्ही माझ्या हातात नाही का? जे कुंभाराला पडतं तेच मडकं तो करतो. तर तसं आज प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, ह्या मातीसारखं आपण होऊया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू तुझ्या योजनेचा तुला जे वाटतं ते माझं पात्र घडव आणि मला तू माझा उपयोग करून ये, असं म्हणूया. आणि आज आपण त्याच्या शरणाशी स्वतःला झोकून द्या. आणि निश्चितच प्रियानो, तुमची माझी जीवनं बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि जे देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी उद्देश नेमून ठेवले ते तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, दाविदासारखं आणि योसेफासारखं करूया. आपण नतमस्तक घ्या. सर्वसमर्थ सत्ताधारी प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तू स्तुती श्रवणी करतो. आजच्या तुझ्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल धन्यवाद प्रभू. तुझ्या आमच्याविषयी असणारे नियोजन, तुझ्या आमच्याविषयी असणारे उद्दिष्ट, तुझ्या आमच्याविषयी असणारे बाबा जे नियोजन, त्या सर्व नियोजनाबद्दल मी मनापासून तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद. आज आम्हाला ते माहीत नाही, तर काही ना ज्यांना माहीत आहे त्याबद्दल धन्यवाद देतो, ज्यांना माहीत नाही त्यांच्याबद्दलही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. परंतु तुला माहीत आहे ते तू नियोजन केलं आहेस. आज आम्ही तुझ्या चरणाशी प्रार्थना करतो, जी दया आणि कृपा तू योसेफ
योसेफाला दिली तुझ्या, जी दयान कृपा तू दाविदाला दिली तीच दयान कृपा तू आम्हाला दे अशी मी प्रार्थना करतो म्हणतो. त्यांच्या वेळेस त्यांच्याबरोबर पवित्र आत्मा नव्हता, परंतु प्रभू तू आज तुझा पवित्र आत्मा आम्हाला दिले, याबद्दल धन्यवाद देतो. आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला चालव राजा. आणि प्रभू जे तुझं उद्दिष्ट आमच्यासाठी राजा, ते उद्दिष्ट गाठण्यासाठी बाबा लागणारी सर्व प्रकारची दयान कृपा तो आम्हाला पुरव अशी प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या वेळेसाठी वाट पाहण्यासाठी लागणारी विशेष प्रकारची कृपा तो आम्हाला पुरव अशी मी तुझ्या चरणाची प्रार्थना आणि विनंती करतो. आणि हो दे ख्रिस्ता तुझ्या आणि तुझ्या नावाचं गौरव होय प्रभू, तुझ्याच नावाचं गौरव दे अशी मी तुझ्या चरणाची प्रार्थना आणि विनंती करतो. विष्णू तुझ्या सर्व लेकरांसाठी प्रार्थना करतो, विनंती करतो. सर्वांना तू विशेष प्रकार अशी विनंती करूया. त्यांच्या सर्व गरजा भागव, सर्वांनी सुरूया, त्यांचे सर्व प्रश्न समस्या सोडव अशी विनंती करतो. विशेष प्रकारे बाबा त्यांचा तो जेव्हा जाहीर हो प्रोव्हायडर हो अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि हो दे ख्रिस्ता तुझ्या आणि तुझ्याच नावाचं गौरव प्रभू, तुझं नाव गौरव जाऊ दे, तुझं नाव उंचावलं जाऊ द्या अशी मी तुझ्या चरणाची प्रार्थना आणि विनंती करतो. येणाऱ्या दिवसांमध्ये बापा आम्ही साक्षी ऐकू द्या प्रभू, तू आमच्याशी ख्रिस्ता तू आमच्याशी बोललास आणि तू आम्हाला दाखवलंस आणि आज ते आमच्या जीवनामध्ये घडत आहे. अशा प्रकारच्या साक्षी आम्हाला ऐकायला मिळते राजा आणि त्या दिल्यास त्याला धन्यवाद देतो आणि स्तुती समर्पण करतो. पुन्हा एक वार त्या सर्व प्रिय लेकरांना तुझ्या हातात समर्पित कर. आजचं वचन त्याच्यावरती मनन करण्यासाठी त्याच्यावरती मनन करण्यासाठी अधिक मनन सर्वांना कृपा दे आणि दिलीस. आणि प्रभू विशेष बापा तुझ्या उद्देशाच्या आम्हाला सर्वांना पोहोचण्याची कृपा दिलीस, याबद्दल धन्यवाद देत येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतो एक पित्या, आमेन आमेन आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांच्या बरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.